नमस्कार मित्रांनो. मुस्लिम मताचं जे लोक राजकारण करत होते त्यात विषय हे जे मुस्लिमांच्या पार्ट्या पक्ष आणि नेते होते की जे MIM, मुस्लिम लीग किंवा बकरुद्दीन अजमल आसामवाली आणि बंगालचे हुमायून कबीर हे ज्या मुस्लिम समाजासाठी काम करणारे जे पक्ष होते त्या पक्षांचं भवितव्य काय असा जर आज आपण विचार केला तर असं लक्षात येतं की 5 राज्याच्या निवडणुकीनंतर याच्यावर मोठ्या प्रमाणात प्रसंगचिन्ह निर्माण झाले का MIM हा भारतभर मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यामागे लागलेला आहे आणि त्यांचे जे नेते आहेत OWC साहेब यांनाही असं वाटतं की भारतभर आपला पक्ष पुढे जावा, पण 4 आणि 5 आमदार किंवा एक स्वतः खासदार या व्यतिरिक्त त्यांचे कोणी निवडून येत नाही. पण यावेळेस त्यांना पश्चिम बंगाल अशी आशा होती की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार असल्यामुळे आणि आसाममध्ये बी मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार असल्यामुळे आपल्याला बऱ्याचशा जागा मिळतील. तसं काही झालं नाही आणि मग बरंचसं मतदार विखुरलं गेलं. काही पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला, डाव्यांना आणि ममताला मिळालं आणि बाकीचं हुमायून कबीरला मिळालं. पण हुमायून कबीरचे 2च लोक निवडून आले. त्याच्यातले 2 ज्या जागा होत्या त्या स्वतः हुमायून कबीर निवडून आले आणि मग त्यांच्या पक्षालाही फारशा जागा मिळाल्या नाही आणि जे काँग्रेसला 2 जागा मिळाल्या त्याही मुळात मुस्लिम मतदारही निवडून आले. तिथेही फारसं दुसरं कोणी निवडून आलं नाही. मग जर अखिल भारतीय राजकारण एखाद्या मुस्लिम पक्षाला करायचं असेल तर मग त्यांना अशा पद्धतीची सत्ता मिळेल का? कारण जे OWC साहेब आहेत ते असं म्हणतात की ह्या देशामध्ये बुरखाधारी महिला पंतप्रधान झाली पाहिजे किंवा एखादा मुख्यमंत्री राज्याचा मुस्लिम झाला पाहिजे. पण जर तुमच्या 2 आणि 4 उमेदवार निवडून येत असतील तर मग तुमचा पंतप्रधान आणि तुमचा मुख्यमंत्री कसा होईल हा मोठा प्रश्न उभा राहतो. खरं तर पश्चिम बंगालच्या निवडणुकीने मुसलमानांसमोर सुद्धा एक मोठा प्रश्न उभा केलेला आहे. कारण हे लोक आजपर्यंत जे सेक्युलर पक्ष आहेत त्यांना मतदान करत असत, पण त्यांना असं वाटलं की आपल्या हक्काचे, आपल्या धर्माचे, आपल्या मुसलमान असणारे जर उमेदवार आणि जर पक्ष उभे राहत असतील तर त्यांना मतदान का करू नये. त्या पद्धतीने त्यांनी मतदान करायचा प्रयत्न केला, पण तरीही मोठ्या फाटाफूट झाली आणि सगळे एकसंघ झाले नाही. जरी एकसंघ 20% भारतातले मुसलमान एका मुस्लिम पक्षाला मतदान करू लागले तरी त्याने सत्ता येईल का? आणि मुळात BJPकडे आज एक बी आमदार, एक बी खासदार हा मुस्लिम नाही. मग जर BJPचं पुढे 25, 30 किंवा 50 वर्ष राज्य राहिलं तर यांचं राजकारणाचं काय आणि यांचे नेते पुढे कसे येतील आणि ते सत्तास्थानी कसे बसू शकतील हाही मोठा प्रश्न आहे. कारण MIMचं राजकारण हे लक्षात आलेलं आहे. MIM हा पक्ष याच्यापुढे फारसा विस्तार पावणार नाही आणि अखिल भारतीय दुसरा फारसा पक्ष नाही. जे बी आहेत ते काही राज्यापुरते मर्यादित आहे. मग अशा वेळी मुस्लिमांनी मतदान कुणाला करायचे आणि कुठल्या पार्टीमध्ये मागे उभे राहायचे हा मोठा प्रश्न आहे. त्यांची विचारधारा कोण पुढे नेईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर हे धार्मिक घोषणा आपल्या निवडणूक प्रचारात देत असतील आणि जेव्हा कुठे एखाद्या ठिकाणी सभा असेल त्या ठिकाणी जर धार्मिक स्लोगन वापरत असतील तर मग इतर समाज यांच्यापासून दूर जाईल आणि मग तर काही हिंदूंना किंवा काही वेगळ्या धर्मीवाल्यांना यांना मतदान करायचं आहे. पण यांचं जर धार्मिक असा प्रकार चालू राहिला तर जे मतदार त्यांना मतदान करणार तेही बाजूला जातील आणि त्यांना नाविलाजाने वेगळ्या पक्षांना म्हणजे विशेष म्हणजे BJPला मतदान केल्याशिवाय गत्यंतर नाही. मग या ठिकाणी त्यांनी जे त्यांचे नेते आहेत त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय सगळे समाज एकत्र येऊन कसे आपल्याला मतदान करतील याच्याकडे बघितलं पाहिजे, ना की धार्मिक बाबीने त्यांनी हा प्रचार करायला हवा. जेव्हा ते इस्लाम, जेव्हा ते मुस्लिम असं करत असतील तेव्हा इतर समाज त्यांच्यापासून लांब जाईल. हे आज पश्चिम बंगालच्या निवडणुकीने दाखवून दिले. कारण मुळात आसाममध्ये 40% मुस्लिम असून आसाममध्ये फारसं मुस्लिमांना प्रतिनिधित्व मिळालं नाही. त्याच पद्धतीने बंगालमध्ये झालं. TMCचे बरेचसे आमदार मुस्लिम निवडून आले, पण जे मुस्लिम मतदार त्या पक्षाला गेले की जो पक्ष त्यांचा म्हणजे त्यांच्या धर्माचा होता
मग ते MIA असतील, हुमायून कबीरचा पक्ष असेल, बकरुद्दीन अजमलचा पक्ष असेल किंवा मुस्लिम लीग असेल, त्यांना या ठिकाणी फारसं यश मिळालं नाही. मग जर यश मिळत असेल तर त्यांना यापुढे सेक्युलर राहून आणि मवाळता विचार करून निवडणूक लढवावं लागेल, तर इतर समाज यांच्याजवळ जाईल. कारण MIAने मध्यंतरी महाराष्ट्रात दलित आणि इतर आदिवासी त्याच पद्धतीने गरीब समाज एकत्र करण्याचा प्रयत्न केला, पण प्रकाश आंबेडकर ह्या दलित नेत्यांनी त्यांच्याशी युती केली, पण तरी त्यांना फारसं यश मिळालं नाही. त्यानंतर ती युती बिघडली. मग पुढे जेव्हा हे मुस्लिम मतदार अशा पद्धतीने राजकारण करतील, तर मग ह्या पक्षाचं भवितव्य काय? हे पक्षांचं भवितव्य आज ह्या निवडणुकीत दाखवून दिलं ते फारसं चांगलं नाही, ते फारसं पुढे जाणारं नाही, तर उलट ते मागे येणारं असं आहे. तेव्हा मुस्लिमांना प्रतिनिधित्व करायचं असेल, मुस्लिमांना राजकारण यायचं असेल, तर त्यांना आपली विचारधारा, आपली कट्टरता बाजूला करावं लागेल आणि सर्व धर्मियांना जवळ घेण्याचा प्रयत्न करून निवडणुका लढवल्या तरच काही प्रमाणात यश मिळण्याची शक्यता आहे. हे आज ह्या निवडणुकीने दाखवून दिले. नमस्कार.